नाही, एक तर महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं गेलो होतो. आज महाराष्ट्राच्या राज्य सरकारच्या सुद्धा आपण पाहत असाल तर महायुती म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. तसंच रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा ही निवडणूक लढवत असताना महायुती म्हणून आम्ही लढवली आणि 100% यश आपण आम्हाला त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील जनतेने आम्हाला दिलं. त्याच्यामुळे कोणाला पालकमंत्री पद मिळावं किंबहुना आम्ही राष्ट्रवादी म्हणून कधीच त्या बाबतीत आग्रही नव्हतो. मात्र राजकीय काय अपरिता असेल त्यामुळे या ठिकाणी दिलं गेलं असेल. आता शिवसैनिकांनी त्या ठिकाणी त्यांचा राग व्यक्त करणं किंवा रोष व्यक्त करणं हे स्वाभाविकच आहे, पण तो रस्त्यावर करण्यापेक्षा कोकणवासियांना त्रास देण्यापेक्षा त्यांनी त्यांचे नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांकडे असेल तर ते त्यांच्याकडे जर विचारणा केली असेल तर अधिक संयुक्त राहिला असतं. मला वाटतं शिवसेनेमध्ये एकमेव भरतशेठ गोगावले साहेबच आहेत आणि ते सुद्धा सिनियर आहेत, 4 टर्म आमदार आहेत, त्यामुळे त्यांची सुद्धा मागणी त्या ठिकाणी होणं हे स्वाभाविकच होतं. पण त्यांच्या मंत्र्यांमध्ये एकमेव भरतशेठ आहेत की ज्यांना पालकमंत्रीपद मिळालं नाही. त्याचं एखाद्या दुःख अधिकचं त्यांना असावं असं मला त्या ठिकाणी वाटतंय.